हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत कारल्याची भाजी। बाजारातून हे एकदम देशी गावरान कारले आणलेले होते आणि याची भाजी बनवायची होती। तर मी विचार केला की चला मग व्हिडिओही शूट करूया। तर अजिबातही कडू न लागणारी कारल्याची ही भाजी आपण पाहणार आहोत आता कशी बनवायची ते। म्हणजेच बहुतेक घरात अशीच बनवली जाते, तर आमच्याकडे जी बनवली जाते त्याचा व्हिडिओ मी शूट करत आहे। तर याच्या कडा मी अगोदर काढून घेतलेल्या आहेत आणि छान मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कारल्याचे आणि त्याचे मधून काप करणार आहे मी, जेणेकरून आपल्याला याच्या बिया काढून घेता येतील। आणि बिया काढल्यानंतर याला आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिट, याचा कडूपणा जरासा कमी होण्यासाठी। म्हणजे म्हण तर आहेच, कितीही केलं तरी कारले कडू ते कडूच, त्यामुळे काहीही आपण कुठलाही प्रयोग केला कारल्यावरती तरी कारल्याचा कडूपणा काही कमी होणार नाही। तरीही आपण वेगवेगळे प्रयोग करतच राहायचं। तर चला पाहूया मग कारल्याची भाजी, तेही अजिबात कडू न लागणारी, कशी बनवायची। तर याच्या बिया मी इथे काढून घेत आहे सगळ्या, तुम्ही पाहू शकता मी कसे कट केलेले आहेत कारले। आणि यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट आणि चिंच गुळाचा कोळ, तसेच आपल्याला बाकीचे मसाले। तर आता मी इथे घेतलेला आहे एका भांड्यामध्ये पाणी, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून आपल्याला हे कारली थोडा वेळ भिजत ठेवायचे आहे त्याच्यामध्ये। आणि 10 ते 15 मिनिटानंतर ही भाजी बनवायला घ्यायची आहे। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। तर इथे मी घेतलेले आहेत खोबरं चिरून घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकायचे आहेत लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या आणि हिरवीगार कोथिंबीर, तसेच कढीपत्त्याची पाने, आणि छान हे बारीक करून घ्यायचं आहे। आणि हा झाला मसाला तयार आपला कारल्याचा। तर यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे। तर या भाजीसाठी भरपूर शेंगदाण्याचा कूट लागतो, तरच म्हणजे भाजीला ही टेस्ट येते। हे वाटण आणि ताजं वाटण आणि शेंगदाण्याचा कूट, तसेच धनेपूड टाकलेले आहे मी, हळद, लाल तिखट, मीठ, लाल आणि काळं तिखट मिक्स केलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। आणि इथे पॅकेटमधला सुहानाचा गरम मसाला वापरत आहे मी। तुमच्याकडे घरगुती गरम मसाला असेल तर तोही वापरला तर चालेल, त्याने तर भरपूर छान टेस्ट येते। आणि इथे मीठ टाकल्यानंतर मग आपल्याला चिंच गुळाचा कोळ ॲड करायचा आहे। पाणी नाही आपल्याला मिक्स करायचं याच्यामध्ये जास्त। चिंच गुळाचा गूळ वापरल्यानंतर आपल्याला पाण्याची गरज नाही पडणार आहे वाटण मिक्स करण्यासाठी। तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, बिकॉज थोडंसं आंबट ही छान लागतं कारलं, आंबट गोड असं, त्यामुळे मी जास्त इथे कोळ वापरलेला आहे चिंच गुळाचा। तर तुम्ही थोडंफार कमी वापरलं तरीही चालेल। आणि हे असंच मिक्स करून छान आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे वाटण। हे छान भरल्यानंतर राहिलेलं वाटण आपल्याला तसंच प्लेटमध्ये ठेवून अगोदर फोडणीमध्ये हे कारल्याच्या फोडी छान परतून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला
परतल्यानंतर हे कारले आपल्याला मग त्यामध्ये हे वाटण मिक्स करून तेलामध्ये छान शिजायला ठेवून द्यायचं आहे। चला तर मग आपण फोडणी करूयात। आता इथे तेलामध्ये आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। तर आता फोडणी झालेली आहे। यामध्ये आता आपल्याला जे आपण मसाला भरलेले आहेत ते कारले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि ते 3 ते 4 मिनिट छान परतल्यानंतर आपल्याला कारल्याचा मसाला जो आपण बनवलेला आहे तोही तेलामध्ये ॲड करायचा आहे। आणि मग यामध्ये आता मसाला टाकूया। हा राहिलेला मसाला, हे वाटण जर ताजं असेल तर खूपच छान टेस्ट येते भाजीला। हे छान मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये आपल्याला गरम पाणी किंवा नॉर्मल पाणीही आपण ॲड करू शकतो। हे छान वाफवल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी मिक्स करणार आहोत। राहिलेला चिंचेचा कोळही मिक्स करूयात आपण। आणि आता आपल्याला छान हे पाणी ॲड केल्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। आणि 2 ते 3 उकळीनंतर आपण छान हे कारलं शिजलेलं असणार आहे। पाहू शकता उकळी आलेली आहे याला आणि थोड्या वेळाने पाणी कमी झाल्यानंतर बघू शकता हे किती छान दिसत आहे कारलं। ते 15 ते 20 मिनिट आपल्याला कढईमध्ये ही भाजी शिजवण्यासाठी लागतात। तर तुम्ही कारलं शिजवूनही अगोदर घेऊ शकता आणि नंतर हा मसाला तयार करून यामध्ये ॲड करू शकता, परंतु मी हे न शिजवता घेतलेलं कारलं होतं त्यामुळे जरा वेळ लागतो। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। तर तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।